कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात राजकारण तापू लागले आहे। दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत वाद आता चांगलाच पेटला आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये हा वाद भिडला आहे। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत। भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात रोखण्याचे काम रामदास कदम आणि योगेश कदम यांनी केले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे 8,500 मागे राहिली आहे। रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या चुकीच्या वागण्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघ धोक्यात आला आहे। आमचे शिवसेनेशी कोणतेही भांडण नाही, शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पक्षश्रेष्ठी समोर केली आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील वाद आता शिगेला पोहोचला आहे। मी योगेशजीला एकदा विचारू इच्छितो, नेमका तुमचा संघर्ष तो काय भांडण आहे ते तरी एका लोकांना सांगा। भारतीय जनता पार्टीने विकास काम आणायची नाही हा तुमचा आग्रह, आम्ही आणणार। भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही, आम्ही वाढवणारच। मला आठवतंय दाभोळच्या एका पक्ष प्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार महोदयांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिविका अश्लील भाषेत बोलला, अशा माणसाला यांनी नेता केला दाभोळचा का? भारतीय जनता पार्टीला विरोध। असं एक ना अनेक विषय दादा त्या विधानसभा मतदारसंघात चाललेत आणि म्हणून आम्ही एक मागणी वरिष्ठांकडे केली। आपणही या भागाचे आमच्या सर्वांचे पालक आहात। आम्ही एकच या निमित्ताने सांगितलंय, आमचं शिवसेनेशी भांडण नाहीये, पण ज्या पद्धतीने मोदी साहेबांसाठी मत मागत असताना सुद्धा हा विधानसभा मतदारसंघ 8,500 मतांनी मायनस राहिला। मोदी साहेबांसाठी मत मागूनही हा मतदारसंघ 8,500 मतांनी मागे राहिला। हा मतदारसंघ धोक्यामध्ये आहे आणि म्हणून उमेदवार बदलावा शिवसेनेने उमेदवार बदलावा। आमची कुठलीच हरकत नाही, पण आम्हाला नाही चालणार आहे, कारण या माणसांच्या अनेक चुकीच्या वागण्यामुळे आपल्या महायुतीचं नुकसान होत आहे।